नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे वटपौर्णिमा आणि त्याच्यासाठी मी आता रेडी होणार आहे. सगळं माझं काम आवरलेलं आहे, म्हणजे सगळं घरातली जी कामं असतात नॉर्मल ती सगळी मी आवरून घेतलेली आहेत आधीच. आणि मग मी आता रेडी होणार आहे. माझी फ्रेंड आहे, म्हणजे ऑफिसमधली कलिक आहे, ती पण इथेच येणार आहे वटपौर्णिमेला, म्हणजे आमच्या घरीच येणार आहे ती पण पूजायला. आणि दुसऱ्या माझी जाऊबाई आहे त्या पण येणार आहेत. आम्ही अशा तिघीजणी आहेत ज्या आता जाणार आहेत वट पुजायला. अजून तर ती काय निघालेली नाहीये, तिचा आताच कॉल येऊन गेलेला, ती पण अजून घरीच आहे. म्हटलं ती यायच्या आधी मी रेडी होते, म्हणजे कसं निवांत सगळं करायला बरं ना आल्यावरती थोडं. चला मी केस वगैरे धुतले सकाळीच, अजून सुकलेली तर नाही, ती केस आधी मला सुकवायची आहेत. आधी आपण केस सुकवून घेऊया आणि मग नंतर साडी वगैरे घालून मग छान अशी ज्वेलरी घालून रेडी होऊया. तर चला. जेव्हा गरज असते ना तेव्हा नेमकी असं काही ना काही होतच असतं. तर मला असंच जे उरले सुरले तेच लावून घ्यायला लागणार आहे. आणि प्लस मला पूजा करून आज ऑफिसला पण जायचं, कारण आज सुट्टी तर नाहीये आपल्याला. पटापट रेडी व्हायचं आहे. माझ्याकडे फक्त अर्धा तासच आहे रेडी व्हायला, त्याच्यामध्ये मला केस, मेकअप आणि साडी घालायची. बापरे, कसं काय होईल हे एवढं सगळं. आणि बाहेर आज पावसाचंच वातावरण आहे. एवढे दिवस झाले, 2 दिवस झाले मस्त ऊन पडलेलं, आणि आज जेव्हा नेमकी जे मेन आहे आज वटपौर्णिमेचं, आणि बाहेर पाऊस पडतोय म्हणजे पडून गेलाय, आता सध्या नाहीये, पण वातावरण तर आहे, म्हणजे तो येणारच. मेन जेव्हा आम्ही निघू घरातनं तेव्हा नको यायला, आता येऊन जाते बाबा. तर पावसाचं असतं, घरातून निघालं म्हणजे जेव्हा आपण निघतो तेव्हाच तो येतो. घरात असलो ना तर त्याला काय होतं काय माहिती, तेव्हा पडणार नाही. जेव्हा आपण बाहेर निघालो कुठे जायला की तेव्हाच तो येणार. आणि माझ्यासोबत तर असं नेहमीच होतं, नेहमीच. जेव्हा मी कुठे जायला निघते तेव्हा हा येतो आणि येतोच. बघूया पुढे काय होतं ते. तर केस तर आपली झालेच सुकून. हे बघा कशी. एखाद्याला वाटते माझी केस किती जाड आहेत, पण असं नाहीये. ती किती पातळ आहेत ती माझी मलाच माहिती आहेत. फक्त ती कुरले आहेत ना, म्हणून ते जरा जास्ती असे फुललेले वाटतात. बघा एवढे येतात, एवढे पातळ आहेत बस. पण ठीक आहे, करली आहेत म्हणून फायदा आहे त्याचा, की अशी मस्त जाड जाड वाटतात. सगळ्यांना वाटतात बापरे सानिकाची केस किती जाड आहेत, पण ती कशी आहेत ती मलाच माहिती. असं मी साडी दाखवते, मी कुठली साडी वेअर करणार आहे ती. एक मिनिट. ही साडी आहे जी मी वेअर करणार आहे, आणि ही साडी मला माझ्या नवऱ्यानेच दिलेली आहे. म्हणजे जेव्हा आमचा फर्स्ट पाडवा होता ना तेव्हा त्यांनी मला ही गिफ्ट केलेली. हीच घालते मी, म्हणजे घातलेली पण नाहीये, एकदाच घातलेली, त्याच्यानंतर एकदा पण नाही घातलेली वाटतं आय थिंक. ही साडी आहे छान अशी, जी मी आता वेअर करणार आहे. आणि त्याच्यावरचं हे असं ब्लाऊज आहे काहीतरी, हे माझ्या मम्मीने शिवलंय. माझी सगळी ब्लाऊज माझी मम्मीच शिवते, माझे पैसे वाचतात ना तेवढेच. पण साडी वेअर करायच्या आधी मला असं वाटतं का मी आधी मेकअप करून घ्यावा आणि नंतर साडी वेअर करते, कारण मला साडी वेअर करायला खूप वेळ लागतो. मला कोणाची तरी हेल्प लागणार आहे. तोपर्यंत माझी फ्रेंड पण येईल, मग मी तिला सांगेन का मला हेल्प कर, असा तोपर्यंत मी मेकअप करून घेते. मी आता रेडी झालेली आहे, मेकअप पण डन झालेला आहे, साडी वगैरे झालेली आहे, ज्वेलरी झालेली आहे. असं काहीतरी लुक दिसतोय. मला नंतर दाखवते, मी दिसत नाही पूर्ण बॅक कॅमेरा. आज मला नवरी असण्यासारखंच फील होतं, म्हणजे मी जेव्हा माझी फर्स्ट वटपौर्णिमा होती तेव्हा मी अशी रेडी झाली. आता पण अशीच झालेली आहे, मस्त वाटतं, छान वाटतं. मला नवरी सारखाच लुक झालेला आहे. पुढे दाखवते मी कसं येतंय, पुढे जाऊन तिथे दिसत नाही. आणि हा, मी बोललेली का माझी फ्रेंड पण येणार आहे, ती पण आलेली आहे. ठीक मॅडम, ती पण मस्त छान अशी नवी नवरीच बनून आलेली आहे. तिने साऊथ इंडियन लुक टाईप असं केलेलं आहे. तर कशा दिसतोय आम्ही दोघी? अजून एक यायची. बरेच वाजले, चला आपण पटापट जाऊया. अजून पूजेचं ताट वगैरे तर रेडी केलेलं, दाखवते मी त्याच्यामध्ये काय काय घेतलं.
तर इकडे आपलं आरतीचं ताट पण रेडी आहे. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे, पाणी, दूध, रांगोळी, तांदूळ, अजून अगरबत्ती आणि हे आपलं धागा वगैरे, ते फुलं आहेत. गणपती बाप्पासाठी दुर्वा वगैरे असं असं काय काय आहे. सो हे ताट रेडी वगैरे झालेलं आहे आपलं. तर इकडे रविताचं ताट पण रेडी आहे. ही रविता आमची आजीबाई, हाय करा, हाय. आमच्या आजीबाई काय इकडे मॅच बघतात. पद्धर कुठे ना काय कुठे. इकडे लगेच शूट चालू झालेलं आहे. पहिला शूट काय दिवा पेटू ना तिकडे गेल्यावरती. कसा पहिला? तिसरा. आजीबाई इकडे आमच्या वडाला हार बनवायला लागलात. पटापट बनवा. हो ना, कधीशी दिला असतं तर नाही. तर नवऱ्याच्या पाया पडायचं असतात. पडायला लागतं का? नवऱ्याने पण पडायचं बायकोच्या. हा दे आशीर्वाद दे पटकन. काय बस तेवढाच पुढे? माझा कोण पडेल? माझा पण पडायचा असं थोडी आहे, बायकोच्या पण पडायचं असतं. तर आता आम्ही चाललोय पूजा करायला. घेऊ का तुम्हाला पण? त्यांच्या सासूबाई आहेत तिकडे, जाऊन पण आल्या, आम्हाला टाकून गेल्या. आम्ही पण टाकून जाऊ पुढच्या वर्षी. कुठे? तुळस काय घेतलंय तू? तिथे गेला ठेवायला गणपती बाप्पाला. जाऊ द्यायचं. तर आम्ही जातो तिकडे गेल्यावरती दाखवते, कारण एवढ्या काय काय हातामध्ये येतात, फोन पकडायला नाही जमत. आमच्या जाऊबाई तिकडे गेलेल्या आहेत आणि सासूबाई पण आहेत. आम्हीच थोडे लेट झालोय. बाकडीच काढा चप्पल. हे आमच्या सासूबाई. दिवस सगळ्यांचेच भिजले. पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय. असं काहीतरी आमचं लुक आहे. हे बघा किती रंगून ठेवलंय. आता आम्ही जातो ऑफिसला, कारण आम्हाला सुट्टी नाही आहे, ऑफिसला पण जायचंय. आता हा सगळी तयारी काढून मग ऑफिसला जायचंय. आता आमचा मेकअप गेलेला आहे, तर मी आता असं दिसतोय. आणि हा जो काही मी पसारा पाडलेला आहे, हा जो मी काही पसारा पाडलेला आहे, तो मला आल्यावरती आवरायचा, नाही तर माझा नवरा आल्या मला ऐकवेल. सो त्यांच्या याच्या आधी मला हे संध्याकाळी येऊन आवरायचं पण आहे. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.